वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मम्मी। पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि सगळ्यात अगोदर म्हणजे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा। सकाळी सकाळी ना सत्याच्या पप्पांचं हे काम चालू होतं, कारण गिफ्ट पॅकिंग राहिली होती। सत्याचे पप्पा म्हणत होते की दुकानातूनच पॅकिंग करून आणतो। मी म्हटलं की नको, आपण घरीच तयार करूया आणि छान असं गिफ्ट पॅकिंग करूया, कारण सिलेंडर जे आम्हाला सप्लायर करतात ना दुकानामध्ये, त्यांना गिफ्ट द्यायचे होते। तर सत्याच्या पप्पांनी ऑनलाईनच बूटचे हेडफोन ऑर्डर केले होते, ते पण आले लवकरच। तर चला मग गिफ्ट पॅकिंग कशी करतायत ते बघूया। मस्त वाटतंय ना। आणि सत्याच्या पप्पांनी दुकानात पण होणार नाही अशी छान अशी पॅकिंग केली। चला आज शंकरपाळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग शंकरपाळी करायला सुरुवात करूया। आज ना दिवाळीचा फराळ सुरुवात करायची होती, म्हणून लवकरच सकाळी कामं आवरून घेतली आणि दुपार झाली असेल फराळ सुरू करायला। तर अगोदर शेगडीला छान असं हळदी कुंकू लावून घेतलं आणि मग सुरुवात केली। आपण ना योग्य प्रमाणात शंकरपाळी करताना मैदा किंवा मग पिठी साखर म्हणा असं घालत नाही, त्याच्यामुळे आपली शंकरपाळी कधी कधी ना एकदम कडक होते आणि ते खाऊ पण वाटत नाही। तर आज ना एकदम अचूक प्रमाणात आपण मैदा पण घेणार आहोत आणि पिठी साखर पण घेणार आहोत। तर पहिल्यांदा मी इथे मैदा घेते आहे, ही 1 वाटी अगोदर मैदा घेते, म्हणजे अशा 2.5 वाटी मी मैदा घेणार आहे। आणि त्यानंतर 1 वाटी 2.5 वाटीला पुरेल अशी पिठी साखर आहे, त्याच्यामुळे 1 वाटीच पिठी। त्यानंतर तूप इथे कडवायला ठेवलंय आणि पिठी साखर घालून घेतली आहे। सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तूप जरासं असं छान गरम झालं की ते एकदम ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। हे चांगलं गरम झालंय। आता सगळ्या या मिश्रणामध्ये हे सगळं ओतून घेते आणि चमच्याने लगेचच्या लगेच सगळं मिक्स करून घ्यायचं। हे सगळं छान मिक्स करून झालंच आणि त्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेते। 1 चिमट जरी टाकलं तरी काही हरकत नाही। आणि त्यानंतर दूध तापवायला ठेवलं होतं ते आता ह्याच्यामध्ये सगळं घालून घेते आणि कोमट पाण्याने सगळा एकदम मऊसूत असा गोळा मळून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे छान मऊ असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ असंच एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही ठेवून द्या आणि झाकून ठेवायचं, म्हणजे ते चांगलं मुरलं जातं। पीठ ना मी या डब्यामध्ये ठेवून दिलं होतं। 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर आता चला सगळ्या शंकरपाळ्या छान अशा लाटून घेऊया आणि कढईत तेल तापायला ठेवते अगोदर, म्हणजे लगेचच्या लगेच लाटून झाल्या, कट करून झाल्या की लगेच तळून। पीठ ना 5 ते 10 मिनिटं जरी ठेवलं ना छान मऊ होतं। तर पीठ चांगलं आता मऊ झालंय, चला आता लाटून घेऊया। लाटताना ना फक्त एवढीच काळजी घ्यायची की थोडीशी जाडसरच चपाती झाली पाहिजे, कारण थोडीशी जाड शंकरपाळी असेल ना तर ती तळल्यानंतर चांगली खुसखुशीत होते आणि त्याला लेयर्स पण छान सुटतात। हे बघा, छान जाड अशी लाटून झाली आहे आणि त्यानंतर आता कट करून घेते। तुम्ही फिरकी जरी वापरली तरी काही हरकत नाही, पण मी इथं चाकू वापरतीये कट करण्यासाठी। हे बघा, अशा प्रकारे छान अशा बारीक बारीक सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत। शंकरपाळीची जाडी अशा प्रकारे एवढी ठेवली ना तर पटपट तळल्या जातात आणि जास्त वेळ तळायला पण लागत नाही। तेल अजून गरम झालेलं नाहीये, तोपर्यंत म्हटलं बाकीच्या सगळ्या लगेचच्या लगेच करून घेते आणि पेपरवर काढून ठेवल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, नंतर एक सोबतच सगळ्या तळता येतील।
सगळ्या शंकरपाळ्या तर करून झाल्या. चला आता तेल तापलंय का बघते, म्हणजे पटापट सगळ्या तळून घेता येतील. तेल पण चांगलं तापलेलं आहे. आता सगळ्या मंद आचेवर तळून घेते. गॅस ना कमी जास्त करत तळल्या तर चांगल्या खरपूस भाजल्या जातात आणि छान अशा कुरकुरीत होतात. हे बघा, असा ब्राऊन रंग आला ना लगेच काढून घ्यायच्या, म्हणजे जास्त काळपट पडत नाहीत. चला, सगळ्या शंकरपाळ्या तर तळून झालेल्या आहेत आणि चला आता तुम्हाला दाखवते शंकरपाळी कशी खुसखुशीत झालेली आहे. हे बघा, हाताने जरी कुस्करली तरी एकदम खरपूस छान झालेली आहे. तुम्हाला मी बनवलेली शंकरपाळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा ना किती छान लेअर सुटलेत. चला, शंकरपाळ्या तर झाल्या, पण अजून बराचसा फराळ बाकी आहे. ही तर फक्त सुरुवातच झाली आहे. आणि सत्याच्या पप्पा आज छान अशी लाइटिंग बाहेर लावत आहेत. दिवाळीला अशी लाइटिंग वगैरे लावलं ना खरंच दिवाळी छान वाटते, हो की नाही. आणि आम्ही एक नवीन लाइटिंग सत्याच्या बड्डेच्या वेळेस घेतली होती, ती पण ह्या वेळेस गॅलरीमध्ये छान अशी बाहेर लावणार आहोत. हे बघा, ही येलो कलरची लाइटिंग आम्ही पिल्लूच्या बड्डेच्या वेळेस आणली होती. ती आता मी अशा प्रकारे यांना सांगितली लावायला. बघूया ती कशी वाटतेय रात्रीची. आणि दरवेळेसपेक्षा ना यावेळेस आमच्या गॅलरीचा लुक ना जरासा वेगळाच असणार आहे. चला तर मग गॅलरीचा लुक कसा वाटतोय हा तुम्हाला मी शेअर करेलच. की काहीतरी सगळीकडे वाईब जरा वेगळीच असते नाही का. आणि लाइटिंग लावायची, दिवे लावायचे, सगळं एकदम असं प्रसन्न वाटून जातं संध्याकाळच्या वेळी. चला, अगोदर दिवे लावून घेते. बाहेर आणि घरामध्ये पण सगळीकडे दिवे छान लावून घेतले. आणि ना तुळशीसमोर रांगोळी काढायची राहिली होती, ती अगोदर काढून घेतली. कारण सत्या ना रांगोळी मोडायलाच लगेच येते, त्याच्यामुळे मला तिला जरा नजर चुकवूनच रांगोळी पूर्ण करावी लागते. दिवाळी असो किंवा मग दुसरा कोणताही सण, रांगोळीमध्ये ना एखादा दिवा जरी ठेवला ना तर पूर्ण रांगोळीचा एकदम लुकच चेंज होऊन जातो नाही का. दरवाजाच्या बाहेर पण सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली होती, ती पण तुम्हाला दाखवते आता. आणि त्याचबरोबर गॅलरीचा लुक तर एकदम चेंज झालेला आहे. हे बघा, एकदम छान वाटते सगळीकडे. चला, या सुंदर रांगोळीसोबत आजचा व्लॉग इथेच थांबवते आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय आणि हॅपी दिवाळी सर्वांना.